सांसद नरेश मस्के ने उद्धव ठाकरे और उनके परिवार पर तीखे आरोप लगाए। उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे असंगत बयान दे रहे हैं और उनके खिलाड़ी उन्हें छोड़ रहे हैं। आदित्य ठाकरे पर तंज करते हुए मस्के ने कहा कि अब डामर से मिलने वाली मलाई नहीं मिलेगी। उन्होंने अरविंद सावंत के आरोपों को भी नकारा, कहकर कि सभी गुजराती टाटा और अंबानी नहीं होते। साथ ही गणेश नाइक के जनता दरबार की तारीफ करते हुए मस्के ने महापौर चुनाव में महायुति की जीत का दावा किया। उद्धव ठाकरे सध्या काय बोलतायत, कशाशी काय जुळवतायत, मुळात त्यांना ती चिंता लागलेली आहे की त्यांच्या संघात कोणच खेळाडू आता शिल्लक राहिलेला नाही आहे। सर्व खेळाडू त्यांना सोडून चाललेले आहेत। महत्त्वाचे खेळाडू ऑलरेडी सोडून गेलेले आहेत आणि त्या संघाचे ते कप्तान म्हणून योग्य नाही आहेत हे प्रूव्ह झालेलं आहे। वारसा हक्काने ते कप्तान बनू पाहत होते, परंतु त्या संघाचे नियम, संघाची तत्त्व ते विसरले होते, म्हणून खेळाडूंनी बंड केलं आणि नवीन कॅप्टन निवडला। आणि आता जे उरले सुरलेले जे त्यांचे खेळाडू होते ते सुद्धा आता त्यांना सोडून चाललेले आहेत। त्यामुळे ते अशा पद्धतीची वक्तव्य करतात। वाटतं नक्की किती खेळाडू उरलेत? येणाऱ्या देखील निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या, त्यामुळे खरोखरच शिवसेना खऱ्या अर्थाने आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तीनच खेळाडू त्या ठिकाणी, मी खेळाडू पण म्हणणार नाही, ते सेवा ज्येष्ठता मी म्हणेल की तीनच लोक त्या ठिकाणी उरणार आहेत। कोपरी ब्रिजवरून टीका केलेली आहे आदित्य ठाकरेंनी की जे तडे कोपरी ब्रिजला गेलेले आहेत अगदी काही महिन्यातच, तसेच तडे जे SNCला देखील असेच तडे गेलेले आहेत त्या गटाला, आणि SNCचे खिसे भरले पण रस्त्यावर कॉन्क्रीट भरलं नाही मुंबईमध्ये। मुंबईमध्ये विकासाची कामं सुरू आहे, सर्वत्र जे सिमेंटच्या रस्त्यांची कामं सुरू आहेत। यापूर्वी पावसाळ्यापूर्वी डांबरमधून मिळणारी मलई दुरुस्तीच्या नावावरती कोण घेत होतं, कशाकरता घेत होतं, वर्षानुवर्ष खड्डे भरणे, त्यासाठी टेंडर काढणे, परंतु सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे ती मलाई त्यांना दरवर्षी मिळणार नाही आहे। त्यामुळे भ्रमिष्ट झालेले आहेत आणि अशा पद्धतीची वक्तव्य करतायत। जर रोड जर सुधरवायचे, रेट जर पक्के करायचे तर थोडाफार नागरिकांना त्रास होणार नाही असं नाही, परंतु मलाई थांबलेली आहे पॉटहोल्स भरण्यासाठी जे काही टेंडर काढायची, आणि त्यामुळे अशा पद्धतीची ते वक्तव्य करतात। आणि कोपरी ब्रिजची तुम्ही काळजी करू नका, कोपरी ब्रिज कशा पद्धतीने झाला आहे, किती चांगला झाला आहे ते आपण पाहताय। तडे म्हणजे काय ब्रिजला नसतील तडे गेले, ऊन आहे, सिमेंटचा रस्ता आहे, डांबर आहे, त्याच्यामुळे काही गोष्टींना थोडंसं काही डांबर बिंबरला काही तडा गेला असेल तो दुरुस्त होईल। असो हजारो लाखो वाहनं त्या रस्त्यावरून जात आहेत। केवळ का रात्री तुम्ही येऊन भेट पाडले ते सुद्धा तपासावं लागेल तुमच्या लोकांनी काहीतरी टीका करण्यासाठी, आणि मुंबईतनं तुम्हाला ठाण्यात टीका करायला यावी लागते, म्हणजे मुंबईत खूप चांगलं काम चालू आहे हे प्रूव्ह होतं आहे। SNC असा एक शब्द दिला आहे एकनाथ संभाजी शिंदे, असं आता युटीचा यूज अँड थ्रो असा सुद्धा अर्थ होतो ना। युटी म्हणतात उद्धव ठाकरे, यूज अँड थ्रो। तर ठाकरेचे खासदार जे आहेत ते अरविंद सावंत कशी असं देखील साऊंड झालं पत्राचा। हे बघा, अरविंद सावंत आपण झोपडपट्टीमध्ये गुजराती समाजाची लोक राहत नाहीत का? मतदानाच्या आधी का नाही बोललात? मतदान घेताना अहो या गुजराती समाजामध्ये सुद्धा अनेक समाज आहेत, शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब्स आहे, वाल्मिकी समाज असेल, त्याचबरोबर अनेक रुखी समाज आहे, बरेच समाज आहेत की ते गुजराती बोलतात। आणि गुजराती प्रत्येक माणूस हा श्रीमंत नाही आहे। जे झोपडपट्टीमध्ये राहणारा इतर भाषीय समाज हा काही चोर आहे का हो? निवडणुकीच्या आधी तुम्ही तशा पद्धतीने आरोप करायचे, केवळ काहीतरी आरोप करायचे म्हणून आपण आरोप करताय। प्रत्येक गुजराती जो काही समाज आहे हा काही टाटा बिर्ला नाही आहे, उद्योगपती नाही आहे, सर्वसामान्य घरात काम करणारा, घरात राहणारा हा सुद्धा गुजराती समाज आहे।